श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया आपली जोडवी बदलत असतात आणि अधिक मासामध्ये जोडवी बदलताना या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्याच. जोडवी नेमकी कधी बदलायची आहे? जोडवी खरेदी करण्याचा अचूक शुभ मुहूर्त काय आहे? जोडवी सासरची की माहेरची? सौभाग्यवती स्त्रिया अधिक मासामध्ये जोडवी का बदलतात? तसेच प्रत्येक आईने आपल्या लाडक्या लेकीला द्यायची आहे ही एक गुप्त वस्तू. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सौभाग्यवती स्त्रिया या अत्यंत शुभ आणि पवित्र अधिक मासामध्ये जोडवी बदलतात. पण जर तुम्ही ही एक चूक केली तर लक्ष्मीची कृपा मिळण्याऐवजी घरात आर्थिक अडचणी वाढू शकतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जोडवी कधी बदलावी? सासरची घ्यावी की माहेरची? याचं खरं उत्तर बहुतेक महिलांना माहीत नसतं. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू झाला आहे आणि त्याची समाप्ती ही 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती ही होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर दर 3 वर्षांनी हा एकदा अधिक मास येतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णू या महिन्याला आपला स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवले आहे. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. या अधिक महिन्याला अधिक मास, मलमास व पुरुषोत्तम मास असं म्हणून देखील संबोधले जाते. अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. या 33 महिन्यासाठी म्हणजेच 33 वस्तूचे दान केले जाते. म्हणून 33 संख्या ही अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. या अधिक महिन्यामध्ये केलेले दानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. अधिक महिन्यात केलेले दान हे तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त करून देत असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करायचं आहे. प्रयत्न अवश्य करायचा. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा, जप, उपासना, सेवा आवर्जून नक्की कराव्या. याचं फळ तुम्हाला लाखपटीने जास्त मिळत असतं. हा अधिक मास भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्यामुळे या अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रिया आपली जोडवी बदलतात किंवा जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन चांदीची जोडवी खरेदी करतात. तर आपल्याला पहिला प्रश्न जो आहे तर तो आपण बघूया की अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात. तर अधिक मासामध्ये जोडवी बदलणं किंवा जोडवीमध्ये भर टाकणं हे देखील अत्यंत शुभ पुण्य मानलं जातं. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं मानलं जातं. जोडवी म्हणजे पती पत्नीच्या नात्याचं प्रतीक मानलं जातं. जोडवी म्हणजे जोड. ही जोड अखंड टिकावी, एकत्र राहावी, ती कधी अपूर्ण होऊ नये म्हणून सौभाग्यवती स्त्रिया अधिक मासामध्ये जोडवी बदलत असतात. अधिक मासामध्ये जोडवी बदलणे हे खूप शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. या काळात जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घालणं हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी शुभ मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रातील मान्यतानुसार अधिक मासामध्ये केलेल्या या बदलामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदते.
सौभाग्यवती स्त्रियांच्या 16 शृंगारामध्ये सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. तर मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा दागिना येतो तो म्हणजे पायातली चांदीची जोडवी. सौभाग्यवती स्त्रियांना पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते, पती व पत्नीचे नाते घट्ट होते. स्त्रियांनी पायाच्या बोटात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुख शांती समृद्धी येते, अखंड लक्ष्मी नांदते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. परंतु जोडवी करताना ही होणारी आपल्याकडनं आवर्जून चूक टाळायची. सौभाग्यवती स्त्रियांच्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी. तर तुमच्याकडे भरपूर पैसे असेल, खूप श्रीमंत असाल, सोन्याची जोडवी खरेदी करू शकत असाल, इतकी तुमची ऐपत असेल तरीसुद्धा तुम्ही सोन्याची जोडवी पायामध्ये कधीही घालू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. तर कधीही चुकूनही पायामध्ये सोन्याची जोडवी घालू नये. तर जोडवी ही नेहमी चांदीचीच घालावी. तर जोडवी करत असतानाही होणारी मोठी चूक नक्की टाळावी. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीची जोडवी सौभाग्यवती स्त्रियांनी पायात घालावी. चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्राचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. म्हणून अधिक मासामध्ये चांदीच्या वस्तू दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे चांदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे नेहमी चांदीची जोडवी बनवावी. सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याची जोडवी पायामध्ये चुकूनही घालू नये असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मानण्यात आहे किंवा सांगितले जाते. कारण सोने हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून आपल्या हिंदू धर्मात असे सांगितले जाते की जेव्हा आपण सौभाग्यवती स्त्रिया जोडवी आपल्या पायामध्ये घालतात तेव्हा आपल्या बोटांचा स्पर्श म्हणजेच आपल्या जोडवीचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणूनच कुठेतरी माता लक्ष्मीला अपमान आपल्याकडनं केला जातो. हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे म्हणून पायामध्ये कधीही चुकूनही सोन्याची जोडवी घातली जात नाही. नेहमी पायामध्ये चांदीची जोडवी घालावी. चांदी हा धातू आहे. जेव्हा आपण पायामध्ये चांदी जोडवी घालतो तेव्हा शरीरातील सौर ऊर्जाचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो. स्त्रियांच्या पायामध्ये चांदी घालणं हे शुभ मानलं जातं. स्त्रियांसाठी आरोग्यासाठी हे खूप चांगले मानले जाते. पायामध्ये चांदीची जोडवी घातल्यामुळे थायरॉइडचा देखील त्रास कमी होतो. सौभाग्यवती स्त्रियांच्या बोटामध्ये जोडवी घालतात. त्या बोटाचा शिर महिलांच्या गर्भाशी जोडला असतो. त्यामुळे त्या बोटामध्ये चांदीची जोडवी घातल्यामुळे महिलांच्या गर्भाशय संबंधित समस्या दूर होतात. यामुळे महिलांचं आरोग्य उत्तम राहतं. तर अविवाहित मुलींनी चुकूनही चांदीची जोडवी पायामध्ये घालू नये. आपल्यातील सर्व नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते व आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम जोडवी करत असते. आणि म्हणून चुकूनही या अधिक महिन्यामध्ये म्हणजे जोडवी बदलताना जोडवी ही नेहमी चांदीचीच बनवावी. सोन्याची चुकूनही बनवू नये किंवा घालू नये. अधिक मासामध्ये जोडवी बदलताना ही होणारी मोठी चूक अधिक मासामध्ये आवर्जून टाळावी. अतिशय पवित्र आणि अत्यंत पावन पर्वकाळ असलेला हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आहे. तर या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलण्याचा अचूक शुभ मुहूर्त कधी आहे चला जाणून घेऊया. अधिक मासामध्ये नेमकी कधी जोडवी खरेदी करावी किंवा जोडवी बदलावी किंवा त्यामध्ये भर घालावी. अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणे म्हणजेच जोडवी नवीन खरेदी करणं अत्यंत शुभ व पुण्याचे मानले जाते. तुम्हाला जोडवी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त सांगितला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच अधिक मासामध्ये जर शक्य असेल तर चांदीची जोडवी तुम्ही तुमच्या आईकडून घ्यावी. पण जर तुम्हाला आईनं देणं शक्य नसेल किंवा घेणं काही कारणास अडचणी असतील तर
अधिक मासामध्ये चांदीची जोडवी तुम्ही स्वतः तुमच्या पैशाने देखील खरेदी करून घेऊ शकता. म्हणजेच अधिक मासामध्ये चांदीची जोडवी खरेदी करू शकता किंवा त्यामध्ये भर घालू शकता. तर आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की जोडवी सासरची की माहेरची, तर हा प्रश्न देखील तुमचा सुटला. अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जसे आपण आईची ओटी भरतो, त्याचप्रमाणे या पवित्र महिन्यामध्ये आईने सुद्धा आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तर ती वस्तू आहे आपल्या मुलीच्या जोडवीमध्ये भर टाकावी. मुलीला नवीन चांदीची जोडवी बनवून किंवा घेऊन द्यावी. पण तुमच्या आईला जर शक्य असेल तर नक्कीच आईकडनं जोडवी करून घ्यायची आहे. परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः जोडवी केली तरीसुद्धा चालेल. तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आईकडून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही सासरी देखील जोडवी करू शकता. तसेच या अधिक मासामध्ये शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्रांना भेट देणे, तसेच गंगा नदीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. अधिक महिन्यामध्ये लग्न करणे, नामकरण करणे, ग्रहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे, वास्तुशांती करणे, कान टोचणे यासारखी शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे टाळावी. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नयेत. आता या अधिक मासाला सगळ्यात जास्त महत्त्व गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे ती नक्की भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे हे सांगितले गेले आहे. तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.